आज आपण बघणार आहोत तुला जपणार आहेचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की माया मंजिरीकडे येते, तेव्हा मंजिरी मायाला सांगते की बाहेर जा. तेव्हा आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की मंजिरी तिच्या खोलीत बसलेली असते. माया धावत धावत येते आणि बोलते, मॅडम मॅडम. तेव्हा मंजिरी बोलते की दरवाजा आधी लाव. तेव्हा माया दरवाजा बंद करते आणि मंजिरीला सांगते की मॅडम, आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे की जी तुम्हाला पण माहीत नसणार आहे. तेव्हा मंजिरी बोलते शक्यच नाही. तेव्हा माया बोलते शक्य आहे. आज मी तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहे की त्यानंतर तुम्हाला 2 मिनिटच ट्रॉमा होणार आहे. तेव्हा मंजिरी बोलते, माया काय कळेल तो तुला. तेव्हा माया बोलते, तुम्हाला मी आता असं काही सांगणार आहे ते एकदम फिल्मच्या प्लॉटसारखं आहे जे तुम्ही बिलीव्हच करू नाही शकणार. तेव्हा माया बोलते, गेस करा हाऊ. मीराची बहीण कोण आहे. तेव्हा मंजिरी बोलते, तू वेडी आहेस का गं जरा. तेव्हा मंजिरी बोलते की मीराची बहीण कोण आहे हे जर आपल्याला माहिती असतं तर आपण त्या गोष्टीचा फायदा घेऊ शकलो असतो का. तेव्हा माया बोलते, तेच सांगते, मीराची सख्खी बहीण अकॉर्डिंग टू अस राधा आहे. पण राधा कोण आहे. राधा दुसरी तिसरी कोणी नसून अंबिका आहे. तेव्हा मंजिरी थोडी शांत होते आणि मायाकडे बघून बोलते, काय. तेव्हा माया बोलते, हो मॅडम, मीराची सख्खी बहीण अंबिका आहे. तेव्हा माया बोलते, काय योगायोग आहे. मीराची सख्खी बहीण अंबिका आहे. अंबिकाचं लग्न या घरात झालं, नंतर अंबिका गेली, त्यानंतर मीराचं लग्न या घरात झालं. हे किती सारे कोइन्सिडन्सेस आहेत. हे कसं शक्य आहे. तेव्हा मंजिरी मागे बसून हसायला येतं मंजिरीला. तेव्हा माया बोलते, एक मिनिट, मीराला अंबिकाचा आत्मा गाईड करून इथपर्यंत घेऊन नसेल ना आला. तेव्हा मंजिरी उठून मुद्दामच मायाकडे जाते आणि बोलते, काय सांगतेस तू माया, तुला कसं कळलं हे सगळं. तेव्हा माया बोलते, मॅडम ते सगळं महत्त्वाचं नाही, काही गोष्टी तुमच्या आधी मलाही कळतात. तेव्हा मंजिरी बोलते, माया एका दृष्टीने हे चांगलं आहे. अंबिका आता या जिवंत नाही आहे, त्या दृष्टीने तू मीराच्या बहिणीची जागा घेऊ शकतेस. आता या गोष्टी मार्गी लावाव्या लागतील. सगळ्यात आधी मला अंबिकाचं श्राद्ध घालावं लागेल, कारण तिचा आत्मा आपल्या अवतीभवती असला तर तो निघून जाईल. तेव्हा माया बोलते, एक मिनिट, म्हणजे तुम्हाला काय बोलायचं आहे. अंबिकाचा आत्मा आपल्या अवतीभवती. तेव्हा मंजिरी बोलते, असू शकतो माया, तिचं श्राद्ध अपूर्ण राहिलंय ना. तेव्हा मायाला अंबिकाचं श्राद्धाचा दिवस आठवतो जे अपूर्ण राहिलं होतं ते. तेव्हा मंजिरीकडे मायाकडे बघून हसते आणि बोलते, आणि म्हणूनच अंबिकाचं अपूर्ण राहिलेलं श्राद्ध आपण पूर्ण करायचं. इकडे आजी हॉलमध्ये सोफ्यावर बसलेली असतो. त्याच्या आईला सांगत असते की तू काय करतोयस, कुठे बसलेस तू सोफ्यावर, अरे अथर्व येईल. तेव्हा अजित बोलतो की मॉम, मी आता लहान राहिलो की अथर्वाला पण घाबरायला. तेव्हा तेवढ्यात अथर्व हे सगळं बघत असतो. अथर्व आणि मीरा आलेले असतात. तेव्हा अजितचं लक्ष अथर्वकडे जाताना अजितचं लक्ष अथर्वकडे जातं. अजित पटकन खाली बसतो आणि बोलतो, मी खाली बसलोय. तेव्हा आत्या बोलते की अथर्व तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी पाणी आणते. तेव्हा अथर्व बोलतो की आत्या, वेदा कुठे. तेवढ्यात वेदाचे बाबा आजोबा वेदाला आवाज देत घरात येतात. तेवढ्यात अथर्व आणि मीरा त्यांचे पाय पडतात. अथर्व बोलतो की बाबा, तुम्ही तर काही दिवसांनी येणार होता ना. तेव्हा ते बोलतात की अरे, मंजिरीने मला घाईघाईत बोलून घेतलं, उद्या सर्वपित्री अमावस्या आहे ना, तर अंबिकाचं श्राद्ध घालावं असं तिची इच्छा आहे. तेवढ्यात मीरा बोलते, पण आईसाहेब याबद्दल काहीच बोलल्या नाही. तेव्हा मंजिरी तिथे येते आणि बोलते की मुद्दामच नाही बोलली मी. तेव्हा मंजिरी बोलते, घरात कुठलीही गोष्ट अपूर्ण नको राहायला, घराला पूर्णत्व यायला हवं. अंबिकाचं श्राद्ध अपूर्ण राहील. तेव्हा मीरा शांत होते. मंजिरी बोलते, मीरा, तुझ्या बहिणीबद्दल काही माहिती मिळाली. तेव्हा मीरा बोलते, नाही आईसाहेब, आम्ही बऱ्याच आश्रमात जाऊन आलो, पण काही माहिती नाही मी आले अजून. तेव्हा अथर्व बोलतो, आई, मीराची बहीण आपल्याला नक्कीच सापडेल, डोंट वरी. तेव्हा दादासाहेब बोलतात, अथर्व, मीराच्या बहिणीला शोधण्याचं काम तू घेतलेस ना, मग ते नक्कीच पूर्ण होईल. तेव्हा मंजिरी बोलते की आणि श्राद्ध घातल्यानंतर सगळंच पूर्ण होईल, पितृपक्ष संपतोय. तेव्हा दादासाहेब बोलतात, मंजिरी, पण हे काय अचानक तुझ्या मनात आलं. तेवढे तिथे अंबिकाही प्रकट होते. तेव्हा मंजिरी सांगत असते की दादासाहेब, मीराने खूप केले या घरासाठी, आणि मीरा आणि अंबिका दोघी मला सारख्याच आहेत. आपली अंबिका फार नितळ मनाची होती आणि मला नेहमीच वाटत असतं की तिचं श्राद्ध झालं नाही म्हणून तिचा आत्मा भटकत असेल, याचं फार वाईट वाटतं मला. ती असताना आपण तिच्यासाठी फार काही करू नाही शकलो, पण निदान आज तिच्यासाठी श्राद्ध तरी घालू शकतो. तेव्हा मंजिरी मार्जिरीकडे येते. मार्जिरी तिला सांगत असते की अंबिकाच्या श्राद्धाची तयारी केलीस ही उत्तम आहे. आता तिच्या प्रवासाचा मार्गाने येईल, पण तोच पुढचा प्रवास करू द्यायचा नाही, त्याला कैद करायचे. पण त्यासाठी तुला याच वास्तूमध्ये एक विधी करायचा आहे. तिकडे श्राद्ध चालू असताना तुला तो विधी इकडे करायचा आहे. तेव्हा मंजिरी बोलते, कोणता विधी. तेव्हा मंजिरी बोलते, मार्जिरी, पण मी तो विधी कसा करू, कोणाच्या नजरेस पडलं तर. तेव्हा मार्जिरी बोलते, पुढे जाण्याचा एकच मार्ग असेल तर जळत्या निखारावरून सुद्धा चालावं लागतं. इकडे अंबिका वेदाजवळ बसलेली असते आणि तिला थापटत असते. थोड्यात मीरा आणि अथर्व तिथे येतात आणि मीरा बोलते, झोपली वाटतं.
तेव्हा अंबिका मीराला सांगते, अगं तुमच्या दोघांची वाट बघत बघतच झोपली. तेव्हा अथर्व बोलतो, किती गोड दिसते वेदा, तिला ना उठवा असं वाटतंय. तेव्हा मीरा बोलते, नाही नको, उद्या लवकर उठायचंय. आणि झोप पूर्ण नाही झाली तर ती चिडचिड करते. तेव्हा अथर्व बोलतो, पण ती आज अशी एकटी कशी झोपली. तेव्हा मीरा बोलते, एकटी कशी, तिची आई आहे ना तिच्यासोबत. तेवढ्यात अंबिका बघायला लागते. तेवढ्यात अंबिका बोलते, अथर्व. तेव्हा मीरा म्हणते, नाही म्हणजे आईसाहेबांनी झोपवलं असेल ना तिला. तेव्हा मीरा बोलते, मी काय म्हणते, तुम्ही फ्रेश होऊन घ्या, मी तुम्हाला जेवायला वाढते. तेव्हा अथर्व बोलतो, हो आलोच. तेव्हा अथर्व गेल्यावर मीरा अंबिकाला बोलते, ताई उद्या श्राद्ध आहे. असं म्हणतात श्राद्ध झाल्यावर आत्म्याला मुक्ती मिळते. तेव्हा मीरा बोलते, म्हणजे श्राद्ध झाले की तुम्हाला कधीच नाही भेटणार. तेव्हा मीरा अंबिकाजवळ बसते आणि बोलते, ताई तुला माहिती आहे का, लहानपणी ना माझी ताई माझ्या मैत्रिणीसारखी होती. ती हरवल्यानंतर कुणाशी मैत्री करावं असं वाटलंच नाही बघ. ती हरवल्यानंतर तू माझ्या आयुष्यात आलीस. तुला बघितलं ना मला माझ्या ताईचीच आठवण येते. माझी ताई माझ्यासोबत आहे असं वाटतं मला. तेव्हा अंबिका बोलते, मीच तुझी ताई आहे मीरा. बाबांनी वचन घेतलंय ना, म्हणून तुला सांगू शकत नाहीये फक्त, असं अंबिका बोलते. तेव्हा मीरा बोलते, जेव्हा मला कळलं ना तू जिवंत नाहीस तेव्हा मला खूप राग आला तुझा. त्याबरोबर वाईटही वाटत होतं. इतक्या लवकर आपल्याला वेगळं व्हावं लागेल याचा मी विचारच केला नव्हता गं. तेव्हा अंबिका बोलते, सत्य कटूच असतं मीरा, आणि खरंच मला माफ कर. मी खोटं बोलले तुझ्याशी. पण तेव्हा तेव्हा मीरा बोलते, नाही ताई तुझी काहीच चूक नव्हती. तेव्हा मीरा बोलते, तेव्हा तू ते केलंस तेव्हा ते वेदाच्या भल्यासाठी केलंस. तेव्हा मीरा बोलते, ताई असं म्हणतात की मन जुळली ना तर खरी मैत्री होते. आपले असंच आहे अगं, आपली मन जुळली आणि मैत्रीमध्ये कुठलीच बंधनं नसतात. म्हणजे आपलंच बघ ना, आता मी जिवंत आहे आणि तू. तेव्हा मीरा बोलते, माझी ताई माझ्यापासून खूप लांब निघून गेली. तेव्हा अंबिका बोलते, मीरा रडू नकोस, तुला खरं सांगू का, मी मुक्त होणार आहे अगं. मी मुक्त झाले तर माझ्या मुक्तीचा प्रवास सुरू होईल. आणि एक गोष्टीचं वाईट वाटतं की मी तुला परत कधीच भेटू शकणार नाही. अथर्वचा आवाज ऐकता येणार नाही. आणि अंबिका रडायला लागते आणि बोलते, आणि वेदाला उद्या मी शेवटचं बघणार आहे. पण अंबिका मीराच्या गळ्यात पडून रडायला लागते. तेव्हा अंबिका रडून बोलत असते की मीरा माझ्या वेदाची काळजी घे. तेव्हा मीरा अंबिकाला शांत करते आणि बोलते की तू आत्तापासून शक्य होईल तितका वेळ वेदासोबत घालव. तेव्हा मीरा बोलते, मी मदत करीन तुला. इकडे मंजिरी गुपचूप स्टोर रूम मध्ये जाते आणि दरवाजा लावते. तेवढ्यात तिच्या पाठी मागे मायाही येते आणि बोलते की मंजिरी मॅडम एवढ्या स्टोर रूम मध्ये एकट्या का आल्या. तेव्हा माया गुपचूप मंजिरी पाठीमागे जाते. मंजिरी पटकन मायाकडे येते आणि रागाने बघते. तेव्हा मंजिरी बोलते की तू इथे. तेव्हा माया बोलते की तुम्ही एकट्या इथे स्टोर रूम मध्ये काय करताय. तेव्हा मंजिरी बोलते माझं एक काम आहे, जा इथून. तेव्हा मंजिरी मायाच्या तोंडावर दरवाजा लावते. तेव्हा माया बोलते की काय चालू काय या बाईचं, श्राद्धाचं प्लॅनिंग पण अचानक केलं ना, आता इथे स्टोर रूम मध्ये. नाही काहीतरी सुरू या बाईच्या डोक्यात. मला हे सिक्रेट लवकरात लवकर फाइंड आउट करावं लागेल. इकडे अंबिका वेदाजवळ बसलेली असते. तेव्हा मीरा तिथे येते आणि बोलते, ताई तू आज वेदापासून बिलकुल दूर जाऊ नकोस. तेव्हा मीरा बोलते, चल वेदा उठ लवकर. तेव्हा वेदा बोलते, आई झोपू दे ना थोडा वेळ. तेव्हा मीरा बोलते, बरं ठीक आहे झोप. मीरा बोलते अंबिकाला, ताई तू पण झोप ना थोड्या वेळासाठी वेदाजवळ. थोड्या वेळासाठी मी तोपर्यंत रूम आवरते, झोप ग. तेव्हा अंबिका वेदाजवळ झोपते. मीराला रडायला येत असतं हे बघून. अंबिका वेदाजवळ झोपते. तिला तिचे मागचे दिवस आठवतात आणि तिथेच एपिसोड संपतो.